हॅलो गाईज, तर मित्रांनो, ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रतिमाला सापडलं प्रियाच्या रूममध्ये एक गाठोडं. ते गाठोडं पाहताच प्रतिमाला बसला खूप मोठा धक्का आणि ते गाठोडं तिने लगेच रविराजला दाखवलं आणि त्यातून समजलं की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे. आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी तिचा काळा चेहरा सर्वांसमोर आणायचा ठरवला आणि प्रतिमा आणि रविराज यांनी सर्व सुभेदार यांना सांगितलं पुराव्याशीर की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि कल्पना, पूर्णाजी, प्रताप सर्वांचा पायाखालची जमीन हादरली आणि प्रिया खूप घाबरलेली असते आणि पूर्णाजी आणि कल्पना ही घाबरलेले असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या पण दोघी प्रियाला जाब विचारत तिला घराच्या बाहेर काढतात. आणि इकडे प्रतिमा प्रियाच्या रूममध्ये गेलेली असते. तिथे गेल्यावर तिच्या हाताला एक गाठोडं लागते आणि ते गाठोडं तिच्या हातातून पडते सटकून आणि त्यातला एक फोटो खाली पडतो. त्यामध्ये छोट्या तन्वीचा फोटो म्हणजे सायलीचा फोटो असतो आणि त्या फोटोमागे एक तारीख आणि सायलीचं नाव असतं. आणि तोच फोटो बघितल्यानंतर त्यावर नाव लिहिलं असते ती लगेचच फोटो रविराजला दाखवते आणि बोलते, हे तर आपल्या तन्वीचा गाठोडा आहे, पण यात सायलीचा फोटो कसा, यावर सायलीचं नाव कसं काय असेल. आणि ते पाहून रविराज पण खूप थक्क होतात आणि बोलतात आणि निरीक्षण करतात. तर प्रतिमा बोलते, रविराज, आपल्या ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता त्या दिवशी सायलीचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी अपघात झाला आणि त्यामुळे रविराजच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ते लगेचच त्याच्या फोनमधून सायलीचा फोटो आणि छोट्या तन्वीचा फोटो मॅच करतात आणि तो फोटो सायलीचा चेहरा मॅच झालेला असतो. ते पाहून रविराज लगेच सुभेदारच्या घरात जातात आणि प्रतिमालाही घेऊन सोबत जातात आणि सर्व पुरावे सुभेदार यांना दाखवतात आणि प्रियाला पण ते पुरावे दाखवतात आणि खूप जास्त जाब विचारत असतात की तू कोण आहेस आणि तुला कोणी सांगितलं तन्वी बनायला आणि छोट्या तन्वीची माहिती तुला कोणी दिली. आणि प्रिया खूप घाबरलेली असते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि शिवाय पूर्णाजी आणि कल्पना यांनी घरातल्या सर्वजण रविराजकडे बघतच बसतात. आणि रविराज बोलतो, ही तन्वी नाही आहे. मग पूर्णाजी बोलतं, कोण आहे ही, मग आपली तन्वी. तर रविराज बोलतात, ही खोटारडी पोरगी आहे. प्रिया आपली तन्वी नाही आहे, ही प्रिया आहे आणि तन्वी आहे ती आपल्यामध्येच आहे आणि इथेच आहे. तर पूर्णाजी परत विचारते, कोण आहे आपली तन्वी. तर प्रतिमा बोलते, पूर्णाजी, आपली तन्वी इथेच आहे आणि आपली तन्वी ही सायली आहे. सायली हीच आपली खरी तन्वी आहे, असं प्रतिमा पूर्णाजीला पटवते. आणि रविराज परत प्रियाला जाब विचारतो, तुला कोणी सांगितलं तन्वीचं नाटक करायला आणि तुला कोणी तन्वीबद्दल आणि छोट्या तन्वीबद्दल कोणी तुला माहिती दिली. असं रविराज बोलल्यामुळे प्रिया खूप घाबरलेली असते आणि तिला काहीच सुचत नाही आणि नागराजला पण खूप घाबरलेला असतो. नागराजला पण काही सुचत नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया ही नागराजचं सत्य रविराजला सांगणार आहे आणि रविराज कसं रिॲक्ट होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू गाईज.